गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. चला, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्याकडे चटणी कशी बनवतात. आमच्याकडे ज्या पद्धतीची चटणी बनते ना, ती चटणी वर्षभर अजिबात खराब होत नाही आणि पावसाळा असो, हिवाळा असो, अजिबात त्याला बुरशी चढत नाही. तर चला मी तुम्हाला दाखवते आम्ही चटणी कशी बनवतो ते. तर सर्वात आधी मिरची 1 आठवडाभर उन्हामध्ये वाळवली जाते. आम्ही आमच्या आवडीनुसार मिरची घेतो. मेडगी मिरची, काश्मीरी मिरची आणि लवंगी मिरची अशा तिन्ही प्रकारच्या मिरच्या आमच्या चटणीमध्ये मिक्स असतात आणि त्या कडक उन्हात वाळवल्या जातात. त्यानंतर अख्खा खडा गरम मसाला क्वांटिटीप्रमाणे घेतो. आता आमची 5 किलोची मिरची होती, तर 5 किलोच्या अंदाजाने सगळा गरम मसाला घेतला आणि त्यामध्ये कांदा आणि खोबरं हे तळून घ्यायचं आणि लसूण आहे तो छान सोलून छान टेचून तो घ्यायचा. तर चटणीची सिंपल प्रोसेस ही अशी आहे. तर स्टेप बाय स्टेप असं आहे की जेव्हा मिरची वाळवून 1 आठवडा कडक उन्हामध्ये वाळवून झालेली असती मिरची, त्याच्यानंतर त्याची देठं काढून घ्यायची आणि पुन्हा एकदा ऊन द्यायचं त्याला. त्याच्यानंतर सगळे खडे गरम मसाले म्हणजे लवंग, दालचिनी, वेलची, मोठी वेलची, बडीशेप, धने, जिरे, शहाजिरे, नाकेश्वर, दगडी फूल, चक्री फूल, जायफळ, केशरी फूल असे सगळे गरम मसाले आहेत ते अंदाजाने घेऊन ते पण छान तेलामध्ये हलके हलके असे परतून घ्यायचे, म्हणजे जरा जरा गरम करून घ्यायचे. तीळ आणि खसखससुद्धा त्याच्यामध्ये आणि कांदा आणि सुकं खोबरेसुद्धा तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत छान असं तळून घ्यायचं. त्याच्यानंतर हे सगळं थंड करायचं. सगळे गरम मसाले पण कांदा आणि खोबरं थंड करायचं, डब्यामध्ये भरायचं, मिरची अशी भरून घ्यायची आणि छानपैकी नटून थटून जायचं मसाला कांडायला. तुम्हाला माहिती आहे मी पहिल्यांदाच डंकावरच आले. दरवर्षी आमच्या घरामध्ये चटणी बनते, पण मी कधीच आजपर्यंत चटणी कुटायला डंकावर गेलेली नाही आहे. नेहमी आमची आईच चटणी कुटून आणते. ह्यावेळेस फर्स्ट टाईम मी पण जाते आहे डंक बघायला. मला एवढं माहिती आहे की डंकावर भरपूर ठसका लागतो. मिरची पावडर सगळीकडे हवेने उडत असते, त्याच्यामुळे चेहऱ्याची पण आगाग होते. त्यामुळे आई आम्हाला कधीच घेऊन जात नव्हती याच्या आधी आणि तीच बनवून आणायची चटणी. तर ह्यावेळेला मीच तिला बोलले की मी पण तुझ्याबरोबर येते, मला बघायचं आहे की डंकावर चटणी कशी कुटतात आहेत. सो अशी मस्तपैकी मी मॉडर्न बनवून आता चालले. 3-4 तासानंतरच घरी येणार म्हणून सगळ्यांना बाय बाय करते. गोणी घेतलेली आहे छान मॉडर्न तयार होऊन आणि आता निघाले आहे डंकावर. आम्ही आलो आहे आता डंकावर आणि आमच्या अगोदर इकडे लागलेत सगळ्यांचे नंबर. तर एकीचं झालेलं आहे कुठून, ह्या ताईंचं कुटायचं चालू होती प्रोसेस, त्यासाठी 1 तास लागणार होता. तिथून पुढे आमची मिरची कुटायला 1-2 तास लागतील असं सांगितलं. तोपर्यंत मग मी बसून इथं टाईमपास करत राहिले. ह्या छोट्या बाबूला मी बघितलं तर मला त्याला बघून खूप हेवा वाटलं की एवढंसं लेकरू आपल्या वडिलांना कशी मदत करते आहे. ते मोबाईल बघत का होईना पण वडिलांना मदत करते. शहरातली मुलं अजिबात अशी मदत करत नाहीत, निदान ह्या लहान वयात तरी. पण गावाकडची मुलं खरोखर आपल्या आईवडिलांना छान अशी मदत करतात. ते बघून मला खरंच खूप चांगलं वाटलं. फायनली आता आमचा नंबर पण आला चटणी कुटायला. तर ही आहे डंक, जी चटणी कुटली जाते याच्यामध्ये. इलेक्ट्रिक डंक आहे. पहिले काही मला वाटतं काहीतरी हाताने कुटायचं असं काहीतरी होतं गावाला, पण आता हे असे डंक आलेले आहेत. तर आता ते आमचा सगळा मसाला त्याच्यामध्ये घातला आहे त्यांनी. मिरची आणि पूर्ण गरम मसाला घातला आहे त्याच्यामध्ये. पहिल्यांदा ते कुटून घेणार आहेत, तिन्ही प्रकारच्या मिरच्या आणि अख्खा गरम मसाला सगळा. तर मी त्यांना विचारलं कांदा खोबरं, तर बोलले थोड्या वेळाने ते घालायचं. हे कुटून झालं की त्याच्यानंतर कांदा खोबरं चाळून घेतल्यानंतर, तर अशी ती प्रोसेस आहे. तर मी छान अशी बघत बसलेले. आवाज प्रचंड होता त्या डंकाचा, त्याच्यामुळे तिथे तर काही बोलता आलं नाही. आणि ही सुद्धा छोटीशी एवढ्या मिरची पावडरमध्ये मस्त चाळून देत बसली. तिला पण तिखट, मी विचारलं बाळा तुला तिखट लागतं आहे का, तर नाही म्हणे मला आता सवय झालेली आहे. किती छान ही मुलगी फक्त 6वीत आहे आणि इतकं चांगलं काम करते, तिच्या आईला मदत करते. ते बघूनसुद्धा मला खूप मस्त वाटलं की एवढ्या लहान वयामध्ये चटणीमध्ये बसले आणि आम्ही इथं आवाजाने आणि त्या तिखटाने वैतागतो आहे. तर हे बघा, गावाला आलं ना की नेहमी मला असा हात जर वगैरे उमटतो चेहऱ्यावर, पूर्ण चेहऱ्याची माझ्या वाट लागून जाते उन्हाने पण ठीक आहे, चालून जातं. अजून 1-1.5 तास लागणार आहे, बसायचंच आहे. तर टाईमपास करत आपली बघत बसले. तर हे बघा आमची मिरची पावडर आणि गरम मसाला आत्ता कुटून झालेला आहे. त्यांनी छान चाळून घेतला आहे आणि आता एकदा चाळून झाल्यानंतर जो जाड मसाला राहिला आहे तो त्यांनी बाजूला काढला. तो मिक्सरला वेगळा वाटून घेतात आणि तोही त्यात मिक्स करून चाळून घेतात आणि त्याच्यानंतर फायनली पुन्हा एकदा डंकामध्ये ती मिरची पावडर, चाळलेली मिरची पावडर घालतात आणि त्याच्यामध्ये आता हे तळलेलं कांदा आणि खोबरं आणि लसूण घालणार आणि पुन्हा एकदा डंकावर ते सगळं कुटून घेणार आहे. तर अशी आहे ह्या चटणीची प्रोसेस. आणि सगळ्यात शेवटी सगळं कुटून वगैरे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की थोडंसं तेल पण घालायचं. तेल घातल्यामुळे काय होतं ना, तर चटणीचा रंग पण चांगला राहतो, वर्षभर टिकतो पण
आणि दिसायला छान दिसते चटणी. आता सुगंध तर सुंदर सुटलेला आहे. अर्धीच अजून कुटून झाली, अजून बाकीची कुटायची बाकी आहे. तर आत्ता ते खोबरं घातलं आहे त्यांनी, त्याच्यानंतर ते कांदा घालणार आहेत. तर बघूयात आता पुढे. हा असा चटणीचा रंग आलेला आहे. आता हे बघा, लसूणसुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये घातलेलं आहे. ह्या पद्धतीने आमची चटणी कुटली जाते, त्याच्यामुळे ती वर्षभर चांगली राहते. वर्षभर चटणीला काही होत नाही आणि चवीला तर एक नंबर असते चटणी. ह्या चटणीमध्ये आम्ही काहीही भाज्या वाटण न घालता बनवतो, तर त्याही इतक्या टेस्टी होतात ना. वेगळं कांदा खोबऱ्याचं वाटण घालायची आम्हाला गरजच पडत नाही. आणि नॉनव्हेज तर खूप छान होतं. जे गावाकडचे लोक असतील आणि जे अशा पद्धतीची वर्षभराची चटणी बनवत असतात, त्यांना तर माहिती आहे तिखट घाटी मसाला किती सुंदर लागतो. अगदी नुसता भाकरीबरोबर चटणी आणि तेल जरी खाल्लं तेही खूप सुंदर लागतं. शिवाय भातामध्ये चटणी आणि तेल घालून परतून खाल्लं तर ते त्याहून उत्तम लागतं. तुम्हाला तर माहितीच असेल चटणीचा आपल्याला किती प्रकारे आनंद घेता येतो ते. तर ही आहे आमच्या गावाकडची साधीसुधी पद्धत चटणी बनवण्याची. आणि आता आमचा सर्व मसाला एकत्र करून कुटून झालेला आहे. आईने आमच्या सांगितले की आम्ही तिघी बहिणी आहोत, तर तिघी बहिणींचा वेगळा वेगळा मसाला बांधायचा क्वांटिटीप्रमाणे, कोणाला किती. आणि तिने स्वतःसाठी 1 किलो असा बाजूला केलेला आहे. तर अशा आमच्या 4 पिशव्या झाल्यात. जवळजवळ साधारण आमचा 12 किलोचा मसाला बसला. आमची मिरची होती 5 किलो, सगळी मिळून मिरची 5 किलो होती. त्याच्यामध्ये सगळे गरम मसाला आले, कांदा आणि खोबरं आलं, लसूण आलं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मीठ ह्याच्यामध्ये 2 किलो घातलं. जाडं मीठ घातलेलं आहे 2 किलो. ते कुटतानाच घालतात, आम्ही तिथेच घेऊन मीठ पण घातलं. तर त्या मिठामुळे चटणीचं वजन जास्त भरलं जातं. तशी अशी सगळी मिळून आमची झाली 12 किलोची चटणी. आणि आता आमची छानशी अशी चटणी कुटून चाळून रेडी करून झालेली आहे. सुगंध खूप छान सुटलेला आहे चटणीचा. आईला मी म्हटलंच घरी गेल्या आपण काहीतरी नॉनव्हेज बनवून खाऊया. तर अशा पद्धतीने आमच्या गावाकडची चटणी बनते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.